लोकसभेची निवडणूक ही जरी देशाची निवडणूक असली तरी याला मतदान करणारा मतदार हा गावातला खेड्यातला शेवटचा माणूस असतो. आणि म्हणून ज्यावेळी लोकसभेची निवडणूक ही देशपातळीवरच्या मुद्द्यावर गाजत असते त्यावेळी स्थानिक व्यक्तींना काय वाटतं, स्थानिक नागरिकांना काय वाटतं. मी नाथरा या गावी आहे. म्हणजे नाथरा हे गाव भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं हे गाव, त्यानंतरचे वारसदार असलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मतदान केंद्र याच गावात असतं. खरं तर या गावामध्ये मागच्या 7-8-10 वर्षामध्ये एक स्थित्यांतर आलं होतं. आणि ते स्थित्यांतर असं होतं की कधी नव्हे ते इतिहासात मागचे 10 वर्ष या गावामध्ये 2 पॅन्डॉल असायचे मतदानावेळी. एक अर्थात धनंजय मुंडे यांचा, दुसरा पंकजा मुंडे यांचा. मात्र आता ते दोन्ही बहीण भावंड एकत्र आलेत आणि पंकजा मुंडे या स्वतः लोकसभेच्या उमेदवार आहेत. या नात्रा गावातल्या नागरिकांनी खरं तर यापूर्वी मतदान केलं, मात्र कधी ते पंकजा मुंडेंच्या बाजूनं होतं तर कधी पंकजा मुंडे यांच्या विरोधात होतं. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. बदललेल्या परिस्थितीमध्ये हे गावकरी कुणासोबत आहेत, या नागरिकांना काय वाटतं, हे सगळे गावकरी माझ्यासोबत आहेत. मला सांगा, परिस्थिती बदलली आहे? कारण मागच्या 2-2.5-3 महिन्यापूर्वी परिस्थिती वेगळी होती आणि आज परिस्थिती काय? निश्चित परिस्थिती बदलली आहे. हे लोकनेते मुंडे साहेबांचं गाव आहे. आपण जर ह्या 10 वर्षातला ज्यावेळेस पंकजाताई आणि आदरणीय धनुभाऊ हे जेव्हा वेगळे झाले त्यानंतर जर आपण बघितलं, आता आपलं एक जातीपातीचं राजकारण चाललं. 2019ला जर आपण बघितलं असेल तर हे नात्रा गाव आहे. हे मुंडे साहेबाचं गाव होतं. प्रीतमताई स्वतः इथं उमेदवार असताना आम्ही इथं सगळ्यांनी कधी एक धर्म सोडून कधी आम्ही बहीण बघितली नाही. नात्र्यामधून बजरंग बाप्पाला 55 मताची लीड दिली. हे वेगळेपण आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की आता ह्या गावामध्ये जेवढं मतदान होईल त्याच्यातली एकही फुल्ली बजरंग बाप्पाला जाणार नाही. पंकजाताईलाच आदरणीय धनुभाऊ पाठीमागं असल्यामुळे मिळेल. पण हे इतकं स्थित्यांतर लवकर कन्वर्ट होऊ शकतं का? कारण कालपर्यंत ज्यांच्या विरोधामध्ये अगदी भक्कमपणे सगळी मंडळी उभी होती, आज सोबत येताना सगळी मंडळी येते का पुन्हा विचारामध्ये काही अंतर पडतं? ह्या भूमीचं वैशिष्ट्य आहे ताईचे आणि कधी ह्या गावकऱ्यांचे किंवा धनुभाऊचे हे राजकीय वेगवेगळे जरी पक्षात असले तर मतभेद होते, मनभेद कधीच नव्हते. त्यामुळं 3 महिन्यामध्ये एका मिनिटात असं लोकांमध्ये किंवा मतं होते, राजकीय विचार होते, पण मनभेद कधी झाले नव्हते. त्यामुळं हे परिवर्तन आहे. आणि आपण जर ही बघितलं तर आम्ही कधीही कुठल्याही बघितलं नाही. मागच्याच बजरंग बाप्पा होते, धनुभाऊ होते, तर नात्र्यानं 55ची लीड दिली धनुभाऊ असताना. आता धनुभाऊ पंकजाताई सोबत आहे, त्यामुळं ही लीड एकही फुल्ली नात्र्यातली पंकजाताईच्या व्यतिरिक्त कुणाला होणार नाही. काय म्हणतात गावामध्ये ज्या लोकांनी खरं तर मागच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या विरोधात मतदान केलं होतं, प्रीतम मुंडेला मतदान दिलं होतं, आता ती सगळी मंडळी एक वाक्य वापरते? नक्कीच. कारण ताई सगळ्याच्यात ताईचा आणि एक मास लीडर आहेत. बीडमध्ये एक मास लीडर असल्यामुळं, कारण सत्ता कुणाची येणार आहे सगळ्याला माहिती आहे. कारण मोदीशिवाय देशाला पर्याय नाही. आणि सत्ता आल्यानंतर मंत्रिपद नक्कीच ताईला मिळणार आहे. कारण आपलं मत कुणी वाया घालणार नाही. निवडून येणाऱ्याच उमेदवाराला मत देणार आहेत आणि गावातून 100% मतदान ताईलाच होणार आहे. अच्छा, काही मंडळी माझ्यासोबत आहेत गावामध्ये. आता काय वाटतं सध्याचं वातावरण काय कसं आहे? माझं एक मत आहे की बजरंग बाप्पा म्हणतोय की आम्ही कारखाना चालू केला, 2750 रुपये भाव दिला. मग ते भाव दिला हे ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. मग त्याचे वाहनच आमच्याकडे आलं नाही तर त्याचा भाव काय आमच्या कामाचा? त्याचं वाहन जर इकडे येत नाही, तो 2750 रुपये भाव द्यायला हे ठीक आहे, त्याचं वाहन येत नाही ना. त्याचं वाहन आलं इकडे येत नसल्यामुळे ते सांगतो ना आम्हाला. हे स्वर्गीय मुंडे साहेबांनी जे वैद्यनाथ कारखाना काढला, आज 2 वर्ष झालं बंद आहे, ठीक आहे. आमचं 2 वर्षात नुकसान होईल ते बी ठीक आहे. मग आमच्या ह्याच्या आधी जे 14 वर्षाचा फायदा झालाय हे आमचा इतका फायदा झाला की सायकलवरचा माणूस मोटरसायकलवर आलाय ना, मोटरसायकलचा माणूस 4 चाकीमध्ये बसायला. इतका फायदा स्वर्गीय मुंडे साहेबांना. कोणासोबत? आम्ही पंकजाताई आणि धनुभाऊ सोबत. आपलं पंकजाताईला. यापूर्वी बजरंग बाप्पाला केलं होतं साहेबांमुळे, धनंजय मुंडे साहेबांमुळे. पण यावेळेस पर्याय नाही ताईशिवाय. कारण साहेब स्वतः ताईच्या पाठीमागे म्हणल्यास आम्हाला तर थांबणं गरजेचं आहे. किती गट आहेत गावामध्ये? गावामध्ये सध्या तर एकच गट आहे आतापर्यंत. इथून मागे 2 होते. नव्या मुलांचं ज्यांना आता मतदान येतं त्यांचं काय मत आहे? पंकजाताई. अच्छा, पण गावामध्ये आता विरोधात कोणी कधी प्रचार केला, कोणी बोलले आठवत नाही. ही सगळी जुने जाणती मंडळी करतात, ज्याने अनेक वर्षाचं राजकारण बघितलं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निवडणुकामध्ये खरं तर हिरिरीने भागणारी ही सगळी मंडळी असावी. त्यांनी तो काळ आठवलाय, तर तो काळ बघितलाय त्यांनी. काय फरक वाटतो त्या काळामध्ये? फरक आहे ना. काय फरक? जो एक झाली त्याच्या मतदान पडणार.
पण मुंडे साहेबाच्या वेळेचं वातावरण काय होतं ना आता? काय वातावरण होतं मुंडे साहेबांचं? मुंडे साहेबाच्या वेळेस वातावरण ते वेगळं होतं थोडं. फुटाफुटी झाली त्यांची, दोन गट झाले. ते काही मनातली गट नव्हती. असं आम्हाला सगळ्याच गाववाल्याला वाटतं की एक व्हायचे. पण कधी वाईट वाटत होतं ते बघून सगळं? अरे वाईट वाटत होतं, विशेष नाही ना. दोघं बहीण भाऊ बाजूला झाले. साहेबाच्या हयात पुन्हा नंतर हे दोघं एक झाल्यामुळं व्यवस्थित वाटलं सगळ्याला. सगळ्यांचंच म्हणणं आहे एकंदरीत चांगलं झालं हे, आणि ताई निवडून येणार हे विषय मिटला. पण काय सांगताय, ज्यावेळेस हे सगळं गावामध्ये दोन बहीण भाऊ एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होते, आम्ही बघितलं की मी स्वतः या गावामध्ये येऊन मागच्या वेळी बातमी केली होती. 2 पॅन्डॉल होते. एक पॅन्डॉल होता जो प्रीतम मुंडे यांना मतदान करण्यासाठी उभा होता, आणि दुसऱ्या पॅन्डॉलमध्ये सुद्धा गर्दी होती. हे बघून काय वाटायचं? नाही, आता कसं आहे, ज्यावेळेस यांची फुटाफूट झाली त्यावेळेस जास्त धनंजय मुंडेला मानणारा वर्ग होता. आता दोघं एक झाल्यामुळे आम्ही पंकुताईलाही मानतोच, धनंजय मुंडेला मानतो, आणि दोघं एक झाल्यामुळे निश्चितच ताईला फायदा होईल. अच्छा. हो. काय पंकजाच्या कामाबद्दल लोक चर्चा करतात? नाही, आता लेडीज असल्यामुळे थोड्या मर्यादा असते. आता लहान सहान माणसामध्ये वावरायला ह्याला त्याला, आणि ताईनं आम्हाला वाटते गावात यावा, चर्चा करावी. त्याच्या कामाबद्दल काय वाटतं? धनंजय मुंडे जसे गावात येऊन सर्वांची भेट घेतात, विचारपूस करतात, तसे ताईनं बी करावं असं आम्हाला वाटते. काय कामाबद्दल चर्चा होते गावामध्ये? कामाचं काय काम के बारे में क्या, काम सब वो साबित करते, जो भी काम करते हम उन तरफ हो जाते. अच्छा. और पंकु तो तरफ पैसा आने का बोलते वहाँ जाना नहीं होता ऐसा. वो भी काम को नहीं बोलने वाले नहीं, पर जो काम गिर तो साबित करते. वोट किसको करने का? बट पंकु तो करने का, किसको करने का? अब हमारे गांव का नेता ना तो दूसरा को करने का. अच्छा. बचपन से सब हम जिंदगी हमारी गई, हम सब एक कैसा पूरे. ऐसा नहीं कि यहाँ मुस्लिम है, हरिजन है, पर हम त्योहार और शादी रहो या कौन सा कह रहो, अगर ये सुख दुख रहो सब साथ रहते. अच्छा. हाँ, तो दूसरा को मतदान कैसे करेंगे हम? कोई मतदान को आता भी नहीं हम बोलने के मतदान इसको करो उसको करो. अभी तक कोई आया था गाँव में? नहीं है ना. धनंजय मुंडे जसे गावात येऊन सर्वांची भेट घेतात, विचारपूस करतात, तसे ताईनं बी करावं असं आम्हाला वाटते. काय कामाबद्दल चर्चा होते गावामध्ये? कामाचं काय काम के बारे में क्या, काम सब वो साबित करते, जो भी काम करते हम उन तरफ हो जाते. अच्छा. और पंकु तो तरफ पैसा आने का बोलते वहाँ जाना नहीं होता ऐसा. वो भी काम को नहीं बोलने वाले नहीं, पर जो काम गिर तो साबित करते. वोट किसको करने का? बट पंकु तो करने का, किसको करने का? अब हमारे गांव का नेता ना तो दूसरा को करने का. अच्छा. बचपन से सब हम जिंदगी हमारी गई, हम सब एक कैसा पूरे. ऐसा नहीं कि यहाँ मुस्लिम है, हरिजन है, पर हम त्योहार और शादी रहो या कौन सा कह रहो, अगर ये सुख दुख रहो सब साथ रहते. अच्छा. हाँ, तो दूसरा को मतदान कैसे करेंगे हम? कोई मतदान को आता भी नहीं हम बोलने के मतदान इसको करो उसको करो. अभी तक कोई आया था गाँव में? नहीं है ना कोई. आए थे एक दिन गाड़ी बोले छोड़ा नहीं किसकी तो भी ये करे बोलते. पर मतदान एक ड्यूटी से पंकु ताई को मतदान होता है. इसके पहले किसको किया? मैं तो पहले से धनुषेट के साथ में सांप को भी किया है. इस पे चप्पी भी निकाल, कवल का फूल निकाला, बाद में घड़ी निकाला ये फूटने के बाद ऑयल पेंट से. हाँ, हम दूसरे को मतदान, ये घर से दूसरे को मतदान नहीं करे. अच्छा. हाँ, मुंडे फॅमिली करते. मुंडे फॅमिली. अच्छा. बाबा काय वाटतं तुम्हाला? काय तुम्ही बघितलं ते वातावरण? आता गावातल्या लोकांमध्ये काय चर्चा? सगळं छान आहे. दोघं एकत्रित झाल्यामुळं चांगलं गावाला आनंद झालेला आहे. मतदान ताईलाच पडणार आहे सगळं. ताईलाच पूर्ण मतदान गावात, पूर्ण ताईला. काय बघताय निवडणुकीकडे तुम्ही, कसं बघताय? काही नाही, ताईकडेच बघून मतदान करते. अच्छा. हो. गावामध्ये कुणी विरोधात कधी बोलतंय? नाही. अच्छा. काय फरक आहे पण मुंडे साहेबांची निवडणूक तुम्ही बघितली आहे, त्यानंतरची धनंजय मुंडे साहेबांची बघितली, आता पंकजताईची बघताय. काय फरक आहे आता? त्या आहे ती जसे निवडणूक येईल तसं उमेदवार राहील अशा पद्धतीने मतदान केलं. अच्छा. हो. साहेबाच्या काळात साहेबासारखं आहे. पुन्हा मध्ये फुटले धनुभाऊचं एक मतदान गेलं. आता दोघं एकत्र आले, आता ताईलाच मतदान काय आता राहणार. आपण बघतो की गावकरी आहेत सगळे, जे गावकरी मत व्यक्त करतायत. मला सांगा काय गावकऱ्यामध्ये भावना आहे? म्हणजे नाथऱ्यातल्या गावकऱ्यांचं वेगळेपण असं आहे की ज्यांनी देशाला एक नेता दिला, आता राज्याला असे नेते देत आहेत की जे राज्याचं नेतृत्व करतायत. त्या मंडळीच्या मतामध्ये ती ताकद आहे की फक्त इथून निघालेला माणूस हा एक केंद्रामध्ये पोहोचला, दुसऱ्या राज्याचं नेतृत्व करतायत. या सगळ्या गावकऱ्यांचं मत बनत असताना कधी किंतु परंतु असतं? नाही, तसं काहीच नाही. पहिली गोष्ट तर असं सांगतो की गेल्या 10 वर्षात गावानं बराच संघर्ष पाहिलेला आहे. एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात खुशी असा संघर्ष बघितलेला आहे. पण आता आमच्या सगळ्या गावकऱ्याचं पाळणं फिरलंय की दोघं बहीण भाऊ एक झाले, आणि ह्याचा निश्चित
पंकुताईला फायदा होईल आणि 101% ताई ह्या बऱ्याच मतानं निवडून येतील. पण ज्यावेळेस ते बहीण भाऊ एकमेकाच्या विरोधात होते त्यावेळेस गावकऱ्यांना काय वाटतं? काय कधी एकाकडे सुख तर 2 पार्ट्या असायच्या, कधी एक सुखामध्ये तर एक दुःखामध्ये समजा असं असायचं. त्यावेळेस पण अशी भावना होती कधी कधी एकत्र आल्यानंतर की असं नाही व्हायला पाहिजे होतं किंवा आता हा, या वादच नाही, कारण की दोन्ही घरचेच माणसं ना, त्याच्यामुळे तर वाटणारच एक पडलं एक जिंकलं असं. आता मात्र सगळे एकत्र आहेत. आता खुश, सगळं गाव खुश आहे, एकदम आनंदात आहे. या दोघं एकत्र आल्यामुळे खूप चांगला परिणाम आहे, कारण की धनंजय मुंडे जे परळीमध्ये जे वर्चस्व आहे आणि गाव पातळीवर प्रत्येक गाव पातळीवर आता व्यतिरिक्त जितके गाव पातळी आहेत साहेबाचं जे कनेक्शन आहे ते खूप चांगलं आहे. त्यामुळं निश्चितच परळी भागामध्ये जे ताईला जी पिछाडी होती ती भरून निघेल आणि बीड जिल्ह्यात तर 100% ताईच निवडून येतात, कारण की जातीपातीचं राजकारण कधी साहेबांना केलेलं नाही. सर्वप्रथम तर साहेबांनाच हे मराठा, ज्यावेळेस शरद पवार स्वतः म्हणले होते की ती मराठाला आरक्षण देऊ शकत नाही, ती पेपरातली बातमी आहे फ्रंट पेजवरती, त्यावेळेसच गोपीनाथ मुंडे म्हणले होते की नाही, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे. तर हे त्यांच्याच सुपुत्र आहेत, ज्या की संघर्ष कन्या म्हणून देखील ओळखल्या जातात. त्यामुळं साहेबांचाच वारसा आहे आणि ताईने कधीच विरोधात म्हणलं नाही आणि स्वतः जरांगे पाटलांनी देखील कधीच पंकजा ताईच्या विरोधात म्हणले नाही. उलट जरांगे पाटील साहेब हे मुंडे साहेबाला स्वतःचं देव, एक आदर्श मानतात, एक आदर्श नेता मानतात. त्यामुळे त्यांचा देखील कधी विरोध नाही आणि ते स्वतः तुमचीच बाईट आहे माझ्यावाल्यांची की आम्ही त्यांचं ऐकू नका म्हणले, त्यांचं म्हणजे ते बजरंग बाप्पाचं ऐकू नका म्हणले. पण आणि गावामध्ये चर्चा कशाची आहे? म्हणजे पंकजताईला जे मत होतंय ते कुठल्या विचारावर तुम्ही मतदान करता? पंकजा ताईला जे मतदान करणार आहेत आम्ही ते विशेष म्हणजे खरं सांगायचं म्हणजे सर्व लोक धनंजय मुंडे यांच्यामुळे पंकजा ताईला नक्की मतदान करतात, कारण की आतापर्यंत इतिहास आहे की धनंजय मुंडे च्याच मागं गाव राहिलेलं आहे, कारण की त्यांची कनेक्शन जे गाव पातळीवर आहे ते चांगले आहेत. ताईंचे पण आहेत, ताई एक संघर्ष कन्या आहेत, परंतु काही कारणास्तव त्यांचं ते राजकारण असू शकतं किंवा ते त्यांचं फायदा पंकजा मुंडे नव्हतं. 100%. काय वाटतं मग? पंकजाताई. तर आपण बघतोय की ही सगळी मंडळी आहे, तर ही सगळे गावकरी आहेत ज्या गावकऱ्यांनी आपलं मत बनवलंय. ज्या गावामध्ये खरं तर यापूर्वी 2 विचारांचे 2 वेगळे पॅन्डॉल होते, 2 पक्षाचे लोक एकमेकाच्या विरोधामध्ये अगदी ठामपणे उभे होते, तीच मंडळी आता मात्र एका ठिकाणी बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. स्वाभाविक आहे, जे राज्यामध्ये स्थित्यांतर घडलं ते नाथऱ्यापर्यंत पोहोचलंय. हे स्थित्यांतर मतपेटीपर्यंत कसं पोहोचेल हे बघण्यासाठी मात्र आपल्याला 13 तारखेची एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.